विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रश्न क्रमांक 2 यात खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5 अशा स्वरूपाचा हा प्रश्न असेल. प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे एकूण 7 ते 8 उपप्रश्न यात दिलेले असतील आणि त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला उपप्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आहे. आकृती काय दिलेली आहे? उत्क्रांती पुरावे म्हटलंय आणि त्याच्या भोवती 4 कोपऱ्यांवरती 4 चौकट आखलेल्या आहेत. या चौकटीत आपल्याला उत्क्रांतीचे पुरावे लिहायचे आहेत. मग जसं की एका चौकटीमध्ये लिहिणार आपण बाह्यरूपिकीय, नंतर भ्रूणविज्ञान विषयक, नंतर पुराजीव विषयक, नंतर अवयवांच्या हाडातील साम्य, अशा प्रकारचे उत्क्रांतीचे पुरावे जे आपण अभ्यासलेले आहेत त्यांची फक्त नावं या ठिकाणी अपेक्षित आहेत. आणि ही अशीच्या अशी आकृती तुम्हाला उत्तरपत्रिकेत काढावी लागणार आहे. बरोबर उत्तर असल्यास प्रत्येकी अर्धा अशा प्रकारे 2 गुण या प्रश्नाचे आहेत. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न दिलेला आहे, गुणसूत्राची रचना दाखवणारी आकृती काढून गुणसूत्र बिंदू व पी भुजा हे भाग बाणांनी दर्शवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर ही जी आकृती आहे अशा प्रकारची ही आकृती तुमच्याकडून अपेक्षित आहे. आकृतीमध्ये गुणसूत्राची रचना दाखवलेली आहे. गुणसूत्राच्या भुजा आहेत, त्यापैकी वरच्या ज्या 2 भुजा आहेत त्या पी भुजा, खालच्या भुजांना क्यू भुजा असं म्हणतात. मध्यभागी असलेला तो गुणसूत्र बिंदू आणि तो आहे हा जो धागा म्हणून दाखवलेला आहे तो आहे DNA तंतू. अशा प्रकारे ही गुणसूत्र रचना दाखवणारी आकृती या ठिकाणी अपेक्षित आहे. योग्य आकृती सुबक आणि नीट नामनिर्देशित आकृती असेल तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 2 गुण नक्कीच मिळतील. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे, तिसरा उपप्रश्न आहे, जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा. जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा. जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत, जसं की जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. कारण काय तर उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या माध्यमातून टर्बाइन्स फिरवले जातात आणि कोणत्याही इंधनाच्या ज्वलनाशिवाय या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्यामुळे जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. हा आपल्यासाठी चांगलाच मोठा फायदा आहे. पर्यावरण रक्षण सुद्धा यामुळे होतं. नंतर वीज निर्मिती जी आहे ती अखंडपणे निर्माण करता येते, कारण धरणामध्ये पुन्हा पुन्हा पावसामुळे पाणी भरलं जातं. त्यामुळे वरकरणी जलविद्युत निर्मिती हे पर्यावरण स्नेही असं तंत्रज्ञान आहे असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारे मुद्देसूद उत्तर लिहून उत्तरातील महत्त्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलीच्या सहाय्याने अधोरेखित करायचं आहे. म्हणजे तपासणारा हा फक्त मुद्दे तपासूनच तुम्हाला सहजपणे गुण देऊ शकतो. चौथा प्रश्न आहे, प्राणी वर्गीकरणाचे कोणतेही 4 फायदे लिहा. याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया. प्राणी वर्गीकरणाचे फायदे पुढील प्रमाणे. वर्गीकरण पद्धतीने प्राण्यांचा अभ्यास करणं हे सोयीस्कर होतं. गटातील प्रातिनिधिक प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील इतर प्राण्यांची माहिती मिळवता येते. उत्क्रांतीच्या दिशा आणि गती याबद्दल माहिती मिळते. उत्क्रांती कशी होत गेली, सर्वात आधी कोणते प्राणी होते, कशा प्रकारे साध्या सोप्या सरळ रचनेकडून जटिल रचना निर्माण झाली, या प्रकारचा एक मार्ग आपल्याला या वर्गीकरणाच्या माध्यमातून मिळतो. प्राण्यांना अचूकपणे ओळखता येते. प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. वेगवेगळ्या संघामध्ये त्यांच्या गुणानुसार वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला त्या प्राण्याची गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊन त्याचं नाव आणि अचूकपणे त्याला ओळखणं सोपं होतं. विविध प्राण्यांचे नेमके अधिवास, त्यांचे निसर्गातील नेमके स्थान इत्यादी सर्वांची माहिती मिळते.
निरनिराळ्या प्राणी अनुकूलनांची सविस्तर माहिती आपल्याला मिळते. कशातून? तर प्राण्यांच्या वर्गीकरणातून. आणि ही माहिती मिळवणं सहज सोपं होतं. आणि हे प्राणी वर्गीकरणाचे फायदे आहेत. एकूण 6 फायदे या ठिकाणी दिलेले आहेत. कोणतेही 4 फायदे जरी तुम्ही लिहिले तरी तुम्हाला 2 पूर्ण गुण मिळतात. सूचना नेहमीप्रमाणेच उत्तर मुद्देसूद असावं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलीच्या सहाय्याने अधोरेखित करावं. 5वा प्रश्न आहे पहा. आपत्ती व्यवस्थापनाची कोणतेही 4 उद्दिष्टे लिहा. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे. यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे, आपत्ती येते तेव्हा मानवावर जीवितहानीचं संकट येतं आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांची सुटका करणे हे पहिलं आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. आपत्तीनंतर येणाऱ्या अन्न व पाणी तुटवड्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते. या वस्तू आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवणे, त्यायोगे समाजाला वाटणारी असुरक्षितता, आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. गरजोपयोगी वस्तूंचा पुरवठा झाला म्हणजे आपोआपच दुःख जे आहे ते हळूहळू कमी होतं. आपत्तीग्रस्तांच्या जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणणे, आपत्तीग्रस्त प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे, भविष्यात येणाऱ्या आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून अशा आपत्तींची झळ लोकांना पोहोचणार नाही किंवा आपत्ती जर आली तरी त्याची तीव्रता कमी होईल याची काळजी घेणे. हे सर्व आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहेत. आपल्याला कोणतीही 4 उद्दिष्ट लिहायला सांगितलेली आहेत. त्यानुसार आपल्याला जी सहज लक्षात राहतील अशी तुम्ही यातली 4 उद्दिष्ट तयार करून ठेवायची आहेत. एक उद्दिष्ट अर्ध्या गुणाला, अशा प्रकारे 2 गुणांचा हा प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे. पुढचा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. शास्त्रीय कारण लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे ही वापरल्यामुळे काही फायदे होतात. त्यापैकी पहिला आहे, ऊर्जेची बचत होते. महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात. सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रियांमध्ये अनावश्यक उपउत्पादिते बनत नाही. शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक अभिक्रियांच्या टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन आणि त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून सूक्ष्मजैविक विकरे ही पर्यावरण स्नेही ठरतात. या सर्व कारणांमुळेच रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. प्रश्न क्रमांक 2, त्यातला उपप्रश्न 7वा. यामध्ये एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्येकी 1 गुण एका प्रश्नाला, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला जीवनदान मिळावे असा उदात्त हेतू अवयव व शरीरदान या संकल्पनेत आहे. याविषयी आपल्या देशात चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागल्या आहेत. अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. यकृत, किडन्या, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन सुसह्य करता येते. तसेच देहदान केल्याने वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते. देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था कार्यरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक संपूर्ण परिच्छेद या 7व्या प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला ही 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. देहदानाचा उदात्त हेतू कोणता?
आपल्या या परिच्छेदामध्ये देहदानाचा उदात्त हेतू दिलेला आहे की आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे, हा देहदानाचा उदात्त हेतू आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे पहा, कोणत्या 4 अवयवांचे दान करता येते? यात दिलेला आहे यकृत, किडनी, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा प्रकारच्या अवयवांचं दान आपण करू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न दुसरा एकूण 10 गुणांचा आहे. प्रश्नाची उत्तर लिहिताना नेहमी प्रश्न समजून घ्या. परिच्छेद असल्यास परिच्छेद काळजीपूर्वक वाचा, त्यातूनच तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे लिहिताना कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नका. लिखाणाचा स्पीड चांगला राहावा म्हणून आत्तापासूनच भरपूर लिखाण करा.